महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। संतांचं देखील काय काय म्हणून दाखवलं, त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही। पण बामानी जे सांगितले ते खरं आहे की तुम्ही या वॉर्ड पुरते मर्यादित नाही आहात। मला इथल्या सगळ्या नागरिक बंधू भगिनींना एक विनंती करायची आहे की आमच्या राजेंद्र जळणारांना मोकळं सोडा, त्याच्या विजयाची हमी तुम्ही घ्या आणि त्यांना तुम्ही सांगा की तुम्ही शहरभर फिरा आणि बाकीचे शिवसेनेचे उमेदवार निवडून आणा। एवढी ताकद तुम्ही राजेंद्र जळणारांच्या मागे उभी केली पाहिजे। एक कार्यक्षम, आमच्या बरोबर विकासासाठी भांडणारा, संघटनेवर निष्ठा असणारा आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर अतोनात प्रेम करणारा माननीय राजेंद्र जळणारांसारखा जिल्हा प्रमुख आम्हाला मिळाला, हे देखील पक्षाचं परम भाग्य आहे। आणि म्हणून राजेंद्रजी, अरे हम भी उसके साथ है इसलिए इधर आए ना, हम भी उनके साथ है। अगर उनके साथ नहीं रहते तो यहाँ क्यों आते? और साथ नहीं सब है, 7 है या 8 है, क्या है? राजेंद्र जी, मला अजून एक तुम्हाला विनंती करायची आहे की या वॉर्ड पुरता मर्यादित न राहता आपण बाहेर फिरलं पाहिजे। मी एक अनुभव सांगतो जाता जाता। संदीपान भुमरे मामा या अनिताताई सकपा, रामेश्वरजी शेळके, दीपकजी पवार आणि या प्रभागातून उभा असलेले उमेदवार आकाश सीताराम राऊत, सो भारती सिद्धार्थ वडमारे, सो यशोदा रामेश्वर शेळके आणि आजच्या या सभेला उपस्थित असलेले सर्व मतदार, पत्रकार, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी आपला जास्त वेळ घेणार नाही, कारण आपल्याला उदय सामंत साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय। आणि उदय सामंत साहेबाला 2-3 ठिकाणी कार्यक्रम आहे आणि हे कार्यक्रम करून त्यांना मुंबईला जायचंय। खास राजूभाऊच्या म्हणजे विनंतीला मान देऊन आज उदय सामंत साहेब इथं आलेले। मला एक सांगायचं की साहेब, हा जो मतदार आहे हा सर्वसामान्य मतदार आहे, हा सर्व मतदार हा ग्रामीण भागाचा मतदार आहे। आणि मला खात्री आहे, राजू भाऊंना सांगितलं, राजू भाऊची काम करण्याची पद्धत, राजू भाऊची वागण्याची पद्धत ही सगळ्याला कल्पना आहे। मला एक सांगायचं, राजू भाऊ यांनी हे बोललं पाहिजे की राजू भाऊना विकास केला नाही, राजू भाऊना काम केलं नाही, राजू भाऊ कोणाला भेटत नाही, हे त्यांनी बोललं पाहिजे, हे आरोप केले पाहिजे। मला सांगा, यांच्याकडे कुठेही आरोप करण्यासारखं, बोलण्यासारखं कुठंच काही नाही। मग काय बोलत आहे राजू भाऊ गुंडे? मला सांगा, मला तर काही गुंडे दिसले नाही कुठं। मला एक सांगा, माझ्या बाबतीत मी हेच बोलत होते, राजू भाऊ यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही। मी ज्यावेळेस लोकसभेला होतो त्यावेळेस मी हेच बोलत होते ते, पण मला सांगायचं यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही। उभाटाचे मुख्यमंत्री होते साहेब, आपण तिथं होतो। मला सांगा, त्यांच्या काळात 2.5 वर्षाच्या काळात एक काम सुद्धा झालं। संभाजीनगरचं नाव बदलायचं काम सुद्धा त्यांच्या काळात झालं नाही। पाणी पुरवठ्याला चालना दिली 2700 कोटीची योजना, ही योजना आता लवकरच चालू होऊ राहिली। साहेब, सगळ्यात महत्वाचा विषय शहराचा कोणता होता? लोकसभेला मी ज्यावेळेस फिरायचो त्यावेळेस सगळे नागरिक एक सांगायचे, साहेब आम्हाला काही नको, फक्त आम्हाला प्यायला पाणी द्या। मी तुम्हाला शब्द देतो की आपल्याला लवकरच आता पाणी भेटणार आहे प्यायला। आणि पाणी सुद्धा जायकवाडीच्या धरणातून येऊ राहिले। धरण दरवर्षी 100% भरतंय। हे काम एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात झालेलं आहे। हे काम करण्याचा प्रयत्न केला, अनेक निधी देण्याचं काम केलं। म्हणून मला सांगायचं साहेब, बोलण्यासारखं खूप आहे। शिवाजी महाराजांना वंदन करतो।
घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो. साबुदाय असे हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब, धर्मवीर आनंदीजी टिग्गे साहेब यांना वंदन करतो. आजच्या या प्रभाग क्रमांक 22च्या प्रचार कार्याच्या उद्घाटनासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय आमदार उदयजी सामंत साहेब, त्याचप्रमाणे आपले लाडके खासदार संदीपानजी भुमरे साहेब, शिवसेनेचे माजी आमदार अण्णा, रस्त्यासाठी 3000 कोटी रुपयाचा निधी आपल्या शहराला या ठिकाणी दिलेला आहे. पाणी पुरवठ्याचं योजनेचं काम चालू आहे. साहेब, मागच्या वेळेस कोरोनाच्या अगोदर मी या प्रभागामध्ये काम करायला सुरुवात केली होती. या प्रभागाचा मी नगरसेवक नव्हतो, परंतु एक मुख्य रस्ता 25 वर्षापासून त्या ठिकाणी काम झालेलं नव्हतं. त्रास नागरिकांना होत होता. मी एक पत्र एकनाथ शिंदे साहेबांकडे घेऊन गेलो आणि शिंदे साहेबांनी थोडक्याने होता 1 कोटी रुपयाचा निधी त्या रस्त्याला दिला आणि आज तो रस्ता अतिशय चांगला मजबूत या ठिकाणी केला गेलेला आहे. सेवा, सुरक्षा आणि विकास या त्रिसूत्रीवर खऱ्या अर्थानं आम्ही काम करतोय. पण आज उदय सामंत साहेब उद्योग मंत्री म्हणून या व्यासपीठावर आहेत आणि मला आपल्याला सांगायचं की जे लोक तरुण मुलांच्या हातामध्ये दगड देऊन त्याची माती भडकवतात, परंतु खऱ्या अर्थानं त्या तरुणाच्या हाताला काम देण्याचं काम उदय सामंत साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. DMIC मध्ये जवळपास 1000 लाख कोटीचे उद्योग त्यांनी आणलेले आहे आणि आता सर्वसामान्य मुलं जे असतील त्यांना या ठिकाणी नोकऱ्या मिळणार आहे. आपल्या प्रभागासाठी ज्या महत्वाच्या गोष्टी ते मी करणारच. जर तुम्हाला बघायचं असेल तर शिवाजीनगर जाऊन बघा. आज त्या शिवाजीनगर मध्ये ज्या ठिकाणी मी नगरसेवक होतो, एकही कोपरा बाकी नाही का जिथं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झालेला नाही. 7 वर्षापासून मी आपली सगळ्यांची सेवा करतोय आणि माझ्या सोबत या पॅनल मध्ये भारती सिद्धार्थ वडमारे असतील, आकाशजी राऊत असतील, त्याचबरोबर यशोदा ताई शेळके असतील. हे सगळं या पॅनल मध्ये आहे आणि आमची सगळ्याची निशाणी धनुष्यबाण आहे. आणि हा साधा सुद्धा धनुष्यबाण विनंती करणार आहे की आपलं मतदान करून शांत बसायचं नाही, आपल्या कुटुंबाचं मतदान करून शांत बसायचं नाही. आपले जे नातेवाईक मित्रमंडळी या प्रभागात राहत असतील सगळ्यांना फोन करून सांगायचं की यावेळेस आपल्या हक्काचे माणसं निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, की ज्या माणसाला कधी हाताला पकडून तुम्ही काम सांगू शकतात आणि हे माणसं दमदार आहे, हेच माणसं दादागिरी ताकदवार आहे आणि खऱ्या अर्थानं जो नशाचा बाजार आपल्या परिसरामध्ये घेतलेला आहे. अवघी लहान कोवळे मुलं नशा करून या ठिकाणी जे गुन्हेगारी करतात ती गुन्हेगारी संपवण्याची ताकद फक्त यांच्यामध्ये आहे. म्हणून त्यांना प्रचंड मताने निवडून द्या अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभा घेतली काय मुद्दे होते आज पक्षप्रवेश केल्यानंतर? आमचे जे मुद्दे आहे, पाणी प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे आणि आम्ही मूळ बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, त्यानंतर एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या विचाराने प्रेरित होऊन आज मी शिवसेनेत उबाटा गटातून शिवसेनेत प्रवेश केला. कारण आज हे तुमचे या प्रभागामध्ये 22 मध्ये भारतीय जनता पार्टीसोबत तुमची पॅनलची लढत आहे, कशी पाहता येते? आम्ही 100% निवडून येणार, धनुष्यबाणच निवडून येणार. काय मुद्दे घेऊन तुम्ही उपस्थित आहे? पाण्याचा प्रश्न आहे, कचरा गाडी आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, रस्ते आहे, हे प्रश्न घेऊन आम्ही. आपलं नाव? विजय बापूराव वाघमारे. या प्रभागामध्ये शिवसेनेची प्रगती जी आहे ती अगदी उत्तम प्रगती आहे आणि या प्रभागातच नाही या शहरामध्ये सर्व नागरिकांनी हे ठरवलेलं आहे की शिंदे साहेबांचे जे काही या ठिकाणी नगरसेवक उभा आहे शिवसेनेच्या माध्यमातून ते प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून येणार आहेत. या आजच्या प्रसंगी जे या ठिकाणी उद्धव सामंत साहेबांनी आणि आमचे या ठिकाणचे खासदार आमचे भुमरे साहेबांनी या ठिकाणी जे मार्गदर्शन केलेलं आहे ते मार्गदर्शन अगदी लोकांच्या हृदयापर्यंत हार्ट टू हार्ट टच झालेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही एवढे प्रभावित झालेलो आहोत की आजच नाही, यापासून आम्ही याच्या अगोदरही आमदारकी असो खासदारकी असो आताच्या या कॉर्पोरेटरसाठी नगरसेवकसाठी
आम्ही आमचं तन मन धन परिवारासहित बाहेर पडून आम्ही सीट निवडून आणल्याशिवाय या ठिकाणी या विकासासाठी, या शहराच्या प्रगतीसाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी आम्ही शांत बसणार नाही. म्हणून हा जो पक्ष आहे एक निष्ठतेचा पक्ष आहे. हा पक्ष बाळासाहेबांचा आहे. हा पक्ष आनंद दिघे साहेबांचा आहे आणि हा पक्ष आमचे आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा आहे. म्हणून हा पक्ष जोपर्यंत या ठिकाणी निवडून आणणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. म्हणून आमची एकमेव निशाणी आहे धनुष्यबाण, धनुष्यबाण आणि धनुष्यबाण. लढत ही कुणाशी आहे नाही आहे आम्ही त्याची काही गणना करणार नाही. आमचं एकच ध्येय आहे, आमचा धनुष्यबाण हे संभाजीनगरचा बालेकिल्ला आहे. बाळासाहेबांच्या स्वप्नातलं हे संभाजीनगर आहे. ते संभाजीनगरची खिंड हा इथला मावळा लढून आणल्याशिवाय राहणार नाही आणि हा विजय हा खेचून आणणारच आहे. आम्ही कुणाबरोबर स्पर्धा करणार नाही. आम्ही हे बाळासाहेबांचं स्वप्न, शिंदे साहेबांचं स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेलो आहोत. आज तुम्ही सत्तेत असताना 15 दिवसात पाणी भेटतंय. आता पाणी प्यायला 15 दिवसात भेटतंय. किती दिवसात पाणी येणार? आमची सत्ता ही आजही आहे. आमच्या ज्यावेळेस या ठिकाणी आतापर्यंत नगरसेवक नव्हते, नगरसेवकापासून 15 वर्ष जवळपास वंचित होता शहर भाग. आता जेव्हा आमचे नगरसेवक होतील, महापौर होईल, तेव्हा जे या ठिकाणी सावंत साहेबांनी, आमच्या मुंबरे साहेबांनी, आमच्या जंजाळ साहेबांनी स्वप्न या ठिकाणी शब्द दिले ते आम्ही पुरे करणार. भारतीय जनता पार्टी दावा करते का महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकणार आहे, याच्याकडे कसं बघतोय? पुढचं भविष्य जे आहे ते आता गणित आम्ही त्याच्याबद्दल सांगू शकत नाही. पण आम्ही हे निश्चित सांगू शकतो की आमचे जे काही आदरणीय आमचं श्रद्धास्थान आहे, आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब, आमचे आदरणीय वंदनीय राजेंद्रजी जंजाळ साहेब, हे पुढचं जे भविष्य आहे तेच ते ठरवणार आहेत आणि शिवसेना त्या माध्यमातूनच काम करणार आहे. मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर गेलेला आहे? या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे, या ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न आहे, या ठिकाणी गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा प्रश्न आहे. आज आम्ही बघतोय ज्यावेळेस आमच्या महिला फिरत आहेत, जे काही जंजाळ भाऊंनी शिवाजीनगरच्या वार्डमध्ये काम केलं, त्या ठिकाणी हिंदू लोकांना किती त्रास होता हे आम्ही बघितलेलं आहे. सोनेरी कॉलनी ते बाळकृष्णनगर आज 10 वर्षापासून जंजाळ भाऊ ठिकाणी पाणी देत आहेत, स्वतःच्या खिशामधून लोकांना पाणी पाजवत आहेत. त्यांचे जे काही विकास कामं जर बघितले, कोरोना काळात त्यांचं काम बघितलं आणि एका महिलेवर जे काही त्यांचे जे परिस्थितीची वेळ आली होती त्यांनी त्यांचं जे योगदान आहे, माझ्या मते इथले महिला, इथला नागरिक, इथला शिवसैनिक हे कदापि विचारू शकणार नाही. आपलं नाव सांगा. माझं नाव भाऊसाहेब बापूराव वाघमारे आहे. मी बजाज ऑटोचा युनियनचा माजी अध्यक्ष आहे व सावता परिषदेचा मराठवाडा उपविभागीय मी अध्यक्ष आहे. मी